या दोन नेत्याची नावं पुढे करतात फडणवीसांचीही बोलती बंद झाली आणि मग वादग्रस्त मंत्र्यांचीही सुटका आपोआप झाली। मित्रहो, काही वादग्रस्त आमदार आणि मंत्री यांच्यामुळे महायुतीची प्रतिमा मलिन झालेली आहे। पावसाळी अधिवेशनापासून तर या वादग्रस्त मंत्र्यांचीच चर्चा सुरू आहे। कुठेही महाराष्ट्राचा विकास, जनतेचं हित या चर्चा होतच नाही तो हल्ली। आणि बघा, या सगळ्या वादग्रस्त मंत्र्यांमध्ये शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, ते दुसरे मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची वादग्रस्त प्रकरण सर्वाधिक चर्चेची ठरली। अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांची वादाची मालिका तर काही केल्या संपत नाही। त्यामुळं या 3-4 मंत्र्यांचे राजीनामे नक्की घेतले जातील, मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी निश्चितपणे होईल असं सगळं चित्र होतं। पण अजून तरी ते झालेलं नाही आणि तसं होईल अशी शक्यताही आता अजिबात दिसत नाही। एकमेकाकडे बोट दाखवत शेवटी तेरी भी चूप मेरी भी चूप या न्यायानं या गंभीर प्रकरणाकडे देखील दुर्लक्ष केले गेलेलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यायचा तर अजित पवार म्हणाले, शिंदे गटाचे हे मंत्री वादग्रस्त ठरलेले आहेत, आधी त्यांच्यावर काय कारवाई होती ते बघू आणि मग आमच्या कोकाट्यांचा निर्णय घेऊ। तिकडं एकनाथ शिंदे यांनी तर आपल्या वादग्रस्त मंत्र्यांना अगदी जाहीरपणे अभय देऊन टाकलेला आहे। भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपल्या वादग्रस्त नेत्यांच्या म्हणजे मंत्र्यांच्या वादग्रस्त कृतीचं सुद्धा समर्थन केलेलं आहे। मग सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांचे राजीनामे होत नसतील तर मग कोकाटे यांचा एकट्याचाच राजीनामा का घ्यावा असा पवित्रा अजित पवार यांनी घेतला। वादग्रस्त मंत्र्यावर कारवाई होईल असा दबाव सुरुवातीपासून भाजपनं टाकून पाहिला, पण त्याचा काही उपयोग नाही झाला। या वादग्रस्त मंत्र्यांना त्यांच्या प्रमुखांनी खडसावलं आहे, सुनावलं आहे असं सगळं काही सांगितलं जातं। हे मंत्री वादग्रस्त आहेत हे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मान्य आहे बघा। त्यांनी तर या मंत्र्यांना अत्यंत कडक अशा शब्दामध्ये सुनावलेलं आहे। पण हे सगळं या खडसावणीच्या, सुनावणीच्या, समज देण्याच्या मर्यादेतच ठेवलं गेलं, त्यापुढे काही नाही। अहो, आमदार माजले तिथपर्यंत या फडणवीसांची भाषा गेली, पण तो आवेश कारवाईपर्यंत नाही गेला। वादग्रस्त मंत्र्यावर कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीसांची आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या खासगी बैठकीत या विषयावर चर्चा सुद्धा झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि याच चर्चेमध्ये खरी मेख ठोकण्यात आली। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या या दोन नेत्यांची नावं पुढे केली आणि मग देवेंद्र फडणवीसांचा आवेश पंक्चर झाला। भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हनी ट्रॅप प्रकरणामध्ये गंभीर आरोप आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांचा राजीनामा घेतला जात नाही असा मुद्दा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या खासगी बैठकीमध्ये उपस्थित केल्याचं समजतंय। आता हे गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे, अत्यंत जवळचे, मग त्यांच्यावर कारवाई करायचं म्हणजे अवघड जागेचं दुखणं नाही का? भाजपचे दुसरे आमदार गोपीचंद पडळकर, जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळाच्या आवारामध्ये घातलेला तो धुडगूस, भाजपानं या गोपीचंद पडळकर यांच्यावरही काही एक कारवाई केलेली नाही। भाजप त्यांच्या एका मंत्र्यावर, एका आमदारावर कोणतीही कारवाई करीत नाही असा मुद्दा उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी महायुतीच्या बैठकीमध्ये उपस्थित केला। भाजपच्या 2 बड्या नेत्यांची नावं पुढे करून त्यांच्यावर न झालेल्या कारवाईचा विषय उपस्थित करून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याही मंत्र्यांचा बचाव केला। या 2 नेत्याची नावं पुढे करतात फडणवीसांचीही बोलती बंद झाली आणि मग वादग्रस्त मंत्र्यांचीही सुटका आपोआप झाली। वादग्रस्त नेत्यांच्या विरोधात सुरू झालेला भाजपाचा आवाज, बुलंद आवाज बंद झाला आणि मग वादग्रस्त नेत्यावरील कारवाईचा म्हणजे त्याच्या हकालपट्टीचा विषय अलगद बाजूला ठेवला गेला।
सब घोडे 12%, तेरी भी चूप मेरी भी चूप, असंच हे सगळं राजकारण चालणार असेल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही, हेच खरं आहे मित्रांनो. बरोबर ना मित्रांनो? तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.